नांगरेकर गावचा आवाज विडी यांना आपण पुन्हा एकदा ऐकूया, त्यांचं आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत. आताच्या सामन्याचा सामनावीर विक्रम जांभळे यांनी त्वरित आपला सामनावीर पुरस्कार सन्मान घेण्यासाठी मंचावर हजर राहायचं आहे. हातगेकर वॉरियर्स आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. सामने आपण सर्वांनी थोडी सहकार्य केलं तर सेमीफायनल व फायनलचे सामने पूर्ण षटकांचे होतील. सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावणे किंवा फलंदाज मैदानात त्वरित पाठवणे या गोष्टी लवकर तत्काळ करणे. हॅलो 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 धन्यवाद निलेश सर. आतापर्यंत आपण जावली तालुक्याचा एक बुलंद आवाज आपण ऐकत होतो. निलेशजी मर्डेकर. जाऊया मॅच कडे. स्पर्धा रंगल्या. स्पर्धा जर आपण पाहिलं तर 3 दिवसाची स्पर्धा, बहणारी स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता, पण दुसरा दिवस जर आपण पाहिला तर फलंदाज या मैदानावरती आक्रमण बघायला भेटलं गेलं. चौकार आणि षटकारांची अतिशबाजी राहिली या मैदानावरती. 2 अर्धशतक जर आपण पाहिली तर कालच्या सत्रामध्ये वरशी गावचा अजय कासुर्डे याच्या बॅटमधून ही पहिली 50 या मैदानावरती आली आणि दुसरी 50 जर आपण पाहिली तर विशाल वारगडे याच्या बॅटमधून ही दुसरी 50 आलेवाडी गावाकडून आली. आणि आजच्या सत्रातील जर आपण पाहिलं तर करंजे गावचा हा खेळाडू संकेत गोळे यांच्या बॅटमधून ही तिसरी 50 या स्पर्धेतील आल्या. खेळ बहरला गेलाय, खेळ रंगला गेलाय. आज मॅच जर आपण पाहिलं तर एक प्रत्येकाला आनंद लुटणारी स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. मॅचला सुरुवात होईल. एका साईडला जर आपण पाहिलं तर हातगेकर वॉरियर्स या टीमने क्षेत्ररक्षण सजवलंय आणि फलंदाजीसाठी महाते 11 टीम तयार झाली आहे. संदीप हॅलो विराज आणि केतनची जोडी माती 11 टीम कडून. सुरुवात चांगली राहिल्या. लॉकअपचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. फेकी केली जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाते. प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीपासूनच धावा जमवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहिला माते 11 टीम कडून. 3 चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज जर आपण पाहिलं तर संजय पहिला पॉवर प्लेचं षटक हातगेकर वॉरियर टीम कडून खेळलं जातं. या थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू हा डॉट बॉल येतोय. हे तंत्र जर गोलंदाजांना जर आपण पाहिलं तर उत्तमरित्या हाताळलं गेलंय. हा डॉट बॉलनं सुरुवात केली. पॉवर प्ले म्हटलं की धावा जमवणारं षटक असतं. आता प्रयत्न करतोय खोलवरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये राहुल गोळे एसटीच्या पाठीमागे आहे. चोख काम बजावलं जातं. या उत्तम षटक म्हणावं लागेल. 3 धावसंख्या आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. संजय यांनी आता चेंडू हायमध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक पाठमोरा धावला जाईल. कोणताही क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाहीये. लॉंगॉन मधून हा चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. आता गेअर चेंज केलाय.
धावा जमवणं हा प्रयत्न राहिलाय. या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 7 या आकड्यावरती. म्हणजे कमी धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संजय आणि खर्च केले. एक सुरुवात जर आपण पाहिली तर उत्तम राहिल्या. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अग्रगण्य 1 नंबरवरची पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई ठाणे विभाग प्रमुख वेळात वेळ काढून आपल्या गावचे सुपुत्र संजय कृष्णा पवार साहेब यांचं इथं सहर्ष स्वागत. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी सहाय्यक व्यवस्थापक श्री रामवाडी गावचे सुपुत्र त्याचप्रमाणे भीमराव सणस यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातंय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिजे तर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी कामोटे शाखा विभाग नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर अध्यक्ष जर आपण पाहिलं तर अरुण साहेब धनावडे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं पण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातंय आणि त्यांना व्यासपीठावर बसण्यास विनंती केली जाते. आज अंतिम दिवस म्हटलं की मान्यवरांची रेलचेल सुरू राहते आणि आजची स्पर्धा म्हटलं की मान्यवरांना भरलेला हा मंच आणि यशस्वी स्पर्धा आपल्याला बघायला भेटली जाते. जाऊया मॅचकडे. मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. अभिषेक गोळे हा षटक क्रमांक 2 साठी आलाय. पहिलं षटक संजय हाताळलं उत्तमरित्या. कोणतं विकेट मात्र त्याला घेता आलं नाही. पण धावसंख्येचा विचार केला तर त्यानं फक्त 7 धाव संख्या खर्च केली होती. आता दुसऱ्या क्रमांकासाठी अभिषेकाला 2 धावा खर्च केल्या पहिल्या चेंडूवरती. कुट्टाप्याचा चेंडू त्याला फक्त दिशा दिली झाली आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू निघून चालला आहे. तिथं क्षेत्ररक्षक सरसावला गेला. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा चेंडू अडवला जातो. या आणखीन 2 धावा. आता प्रयत्न चालू राहिलेत फलंदाजांचे. थोडी सुरुवात जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात झाली होती. पण आता या येणाऱ्या षटक क्रमांक 2 साठी 2 धावा जमवल्या जात आहेत. प्रयत्न चांगले राहिलेत. धावा जमवणं तितकंच गरजेचं होतं. आता गॅप शोधला जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल आणि पिकी करतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 सिंगल धाव संख्या जमवली जाते. विराज आणि केतनची जोडी थोडीशी थांबून खेळली जात्या. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जातात. प्रभावशाली गोलंदाजी जर आपण पाहिली तर हातगेकर टीम कडून आता फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथं चेंडू अडवला जाईल. आणखीन 1 सिंगल 1 धाव प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे म्हणजे स्ट्राईक नोटेत ठेवले गेले. धावा जमवल्या जात आहेत. प्रयत्न चांगला आहे. हा अतिरिक्त चेंडू आलाय. थोडासा टप्पा बसलाय अभिषेक याचा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जरूर अतिरिक्त धाव घेतली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 14 आकडेवरती. प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर माथे 11 टीम. हा पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू येतोय. पहिल्या षटकामध्ये कोणती अतिरिक्त धाव आली नव्हती पण अभिषेक थोडासा फसला जातोय. 2 अतिरिक्त चेंडू लगातार 2 आलेत. टप्प्याचा चेंडू जास्त होता त्यावरती प्रहार चढवला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या अगोदरच हा चेंडू निघून चाललाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. त्याचप्रमाणे श्री माननीय शैलेश पवार साहेब पोलीस संघटना सचिव यांचं इथं आगमन झालंय. आपण हे नामदार चषक करंदी 2025 स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावर बसा. आज अंतिम दिवसाकडे जर आपण पाहिले तर मान्यवरांची रेलचेल आपल्याला बघायला भेटली जाते. ही स्पर्धा बहरली गेली. 3 दिवस जर आपण पाहिले तर खूप असे मान्यवर भेट देऊन गेलेत आणि आज आपल्या कर्णी गावची स्पर्धा म्हटलं आपल्या अभिमानाची स्पर्धा आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा. आज कर्णी गावाचं हे आयोजन भव्य दिव्य आयोजन राहिलं या आणि या सारसोळ्या मैदानावरती ही स्पर्धा रंगली गेली. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती प्रहार चढवला गेलाय. आता एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. आता चौकारांची अतिशबाजी राहिली. 3 चौकार या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाज
विराज हा विराजमान झाला. या उत्तम फलंदाजी केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकडेवरती. आक्रमण चढवलंय. धावा जमवणं हे गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटका म्हटलं की गॅपनं खेळणं गरजेचं आहे. आपण 360चं मैदान आणि या मैदानावरती धावा तितक्यात जमवणं हे गरजेचं आहे. आणि आता विराज आपल्या बॅटमधून ही धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्या 23 या आकड्यावरती. बिनबाद ही चांगली दमदार अशी सुरुवात आहे. कोणतं विकेट गमावलं नाही. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावसंख्या खर्च होती, पण या षटकामध्ये 16 धावसंख्या जरूर जमवली आहे. या षटकामध्ये 3 चौकार जरूर आलेत. दोन होते 3 चौकार 23 आमच्या समेत जर पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेत कालच्याही सत्रामध्ये त्यांनी एक स्कोररची भूमिका उत्तम बजावली आणि आपल्या कर्णी गावचे हे स्कोरर आहेत. अपडेट उत्तम देत आहेत. आमच्यापर्यंत अचूक अशी कानाकोपऱ्यातली चुका आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. नक्कीच आमच्या समेत जोडले गेलेत. रोशन निकम कौतुक केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच कडे वळूया. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती आलाय तो. पुन्हा एकदा संजयचा विचार केलाय. फटका खेळलाय. संधी आहे. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि इथं चूक केल्या. हद्गेकर वॉरियर टीम कडून ही एक चूक झाली. धावा जर आपण पाहिले तर तिसऱ्या धावीचा इथं प्रयत्न झालाय. हातामधून चेंडू निसटला जरूर, पण बॅकअप तितकंच भेटलं नाही आणि या 3 धावा येत आहेत. जीवतान भेटलं जातं या फलंदाज जर आपण पाहिलं तर केतनसाठी. आता गेअर चेंज केलाय. धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. हद्गेकरची फलंदाजीची लाईनअप जर आपण बघितली ना तर स्ट्रॉंग लाईनअप आहे आणि मोठी उच्च स्कोर तिथपर्यंत हे पोहोचू शकणारे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा संजय निघतोय. आता प्रयत्न केला. हवेमध्ये सफर केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडासा डीप झाला कारण की सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली. थोडासा दिपला गेला आणि हा चेंडू सीमा रेषे पार आला. तो आणखीन एक चौकार. विराज जर आपण फलंदाजी जर आपण पाहिली तर त्याच्या बॅट मधून हा 4था चौकार आलाय. तिसरा चौकार आलाय. अगोदर जर आपण पाहिलं तर कितनच्या बॅट मधून आला होता. म्हणजे उत्तम जोडी आहे. आपली पार्टनरशिप जर आपण पाहिली तर उत्तमरित्या साजेशी अशी पार्टनरशिप या 2 जोडीमध्ये रंगली गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर 30 आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक बघत राहिलाय आणि हा क्षेत्ररक्षक झालाय प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार झालाय. हा आलाय आता षटकार. म्हणजे त्यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार आलाय माते 11 टीम कडून. धावसंख्येचा विचार केला तर 36 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिलं षटक कमी धावसंख्येचं षटक आलं. दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न चांगले गेले पण आता आणखीन प्रहार चढवले गेलेत. पुन्हा प्रयत्न ऑफस्टंपाच्या बाहेर जाणारा. आता संजयनं हा चेंडू उत्तम हाताळलाय. हा डॉट बॉल आलाय. थोडासा दिलासा दिला जातोय तो गोलंदाजासाठी. खोलवरचा चेंडू होता. फक्त त्याला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. कुमार चेंडू अडवल्यानंतर 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावा. कमबॅक चांगलं केलंय. षटकारानंतर डॉट आला. त्याच्यानंतर 2 धावसंख्या खर्च केली संजय यांनी. हा प्रयत्न सफल ठरतोय. म्हणजे षटकारानंतर संजयनं कमबॅक केलं. एक षटकार जरूर आला. आता 3 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला माते 11 टीम जाऊन पोहोचली ती 38 आकडेवरती. पहिल्या षटकात 7 धावसंख्या खर्च केली. सफलता भेटली नाही. दुसऱ्या षटकात अभिषेकाला 16 धावसंख्या खर्च केली. त्यालाही सफलता भेटली नाही. पुन्हा एकदा संजयचा विचार केला. संजयनं जर आपण पाहिलं तर 15 धावसंख्या या षटकामध्ये खर्च केली. त्यालाही सफलता भेटली नाही. म्हणजे अजून जमीची बाजू आहे ती माते 11 टीम कडून. या जोडीकडून ही महत्वाची पार्टनरशिप जमली गेली. आता उर्वरित तीन षटकं संपलेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक. आता या 4थ्या क्रमांकासाठी कुमार गोळे थोडासा स्लोअर गोलंदाज
कटरचा मारा आहे या गोलंदाजाकडे. या गोलंदाजाचा विचार जरूर केलाय आणि षटक क्रमांक 4 साठी आलाय विराज आणि केतनची. पहिला चेंडू पायावरती आदळला जातोय आणि पहिलाच फलंदाज इथं बाद होतोय. पहिली सफलता ज्यावेळी कुमारचा विचार केला आल्या पावली जर आपण पाहिलं तर हा स्टंप लाईन गोलंदाजी हाताळली गेली आणि पहिली सफलता मिळवली जाते ती कुमारसाठी. जरूर विचार केला होता की आपण कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती आणावं आणि या जोडीला थांबवावं आणि कुमारनं हे काम करून दाखवलं. या केतन बाद होऊन परतलाय. केतननं जर पाहिलं तर महत्वाची फलंदाजी राहिली केतन याची. तर तिसऱ्या क्रमांकासाठी संकल्प हा पर्याय निवडलाय फलंदाजीसाठी. दहा धावांचं जरूर योगदान केतनच्या बॅटमधून राहिलं. तर संकल्प मैदानामध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती पहिलेच सफलता भेटल्या. आता थोडंसं चेंजेस केलं जात आहे. लेफ्ट हँड बॅट्समन हा मैदानामध्ये आलाय. क्षेत्ररक्षकाची थोडीशी तारांबळ होत्या. लेफ्टी आणि राईटीचं ही कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटलं जात आहे. कमबॅक केलंय. प्रहार चढवलाय. आणखीन एक विकेट आल्या पावली परतीचा इशारा दाखवलाय. या स्पर्धेकडे विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक ज्यांनी आयोजन केलंय जीवन चव्हाण याचं नाव वारंवार घेतलं जात आहे कारण की या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर शशिकांत गोळे साहेब यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. अजूनही कोणत्या गोलंदाजाला पुन्हा ही हॅट्रिक घेता आलेली नाही पण ही संधी उपलब्ध झाल्या हातगेकर वॉरियर्स टीमकडे. कुमार गोळे याला दोन पहिले चेंडू पहिल्या दोन्ही चेंडूवरती 2 फलंदाजांना परत पाठवलंय. संधी निर्माण झाल्या. धावा जात होत्या त्यातच या गोलंदाजाचा पर्याय निवडला गेला आणि धावा थांबवल्या गेल्यात कुमार गोळे यांनी. संधी आहे हॅट्रिक क्रमांक 2 या स्पर्धेमध्ये कोणाच्या नावावरती जाईल हा चेंडू घेऊन निघालाय. प्रयत्न केला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावला गेला आणि हातामधून चेंडू निष्ठून चालला आहे. 6 धावांसाठी आला हा षटकार. संधी होती संधी गमावली. शेवटपर्यंत नजर होती पण चेंडू हातामध्ये निष्ठून चाललाय. 6 धावांसाठी षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 44 आकड्यावरती. थोडासा थांबला होता तो माथे 11 टीम पण आल्या पावली या फलंदाजानं अभिषेकनं जरूर फटका खेळला. गॅप शोधलाय जरूर. क्षेत्ररक्षक आलाय तिथपर्यंत. 1 धाव थांबवल्या विराज. एक मोठी धावसंख्या विराजच्या बॅटमधून निघाल्या. बारा चेंडूचा सामना केलाय. 26 धावसंख्या त्याच्या बॅट मधून निघाले म्हणजे मोठी उच्चांक धावसंख्या आपल्या टीमसाठी. कोलवरचा चेंडू त्यावरती जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर निघून चालला आहे. यष्टी रक्षक राहुल गोळेच्या हातामध्ये. कमबॅक केलंय. धावा थांबवल्यात. आता प्रयत्न केलाय. वेगानं बॅट फिरवल्या आणि इथं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठीमागे चाललाय. 7 धावांसाठी आणखीन एक षटकार. विराज तुफानी फलंदाजी करतोय. एक साईडला आपल्या टीमसाठी खंबा फलंदाज म्हणून उभा आहे. आपल्यासाठी आपल्या गावाच्या टीमसाठी इथं फलंदाजी केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन 51 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय म्हणजे अर्धा पल्ला इथं पूर्ण केलाय. अर्धशतक आपल्या धावफलकावरती जमा केलंय ते माथे 11 टीमनं. कुमारनं पहिली सुरुवात चांगली राहिली होती. दमदार सुरुवात पण ज्यावेळी हॅट्रिकचा चेंडू होता क्षेत्ररक्षक तिथं होता पण त्याच्या हातामधून चेंडू निघाला आणि तिथून गिअर चेंज झाला. 2 षटकार आले या षटकामध्ये. 13 धावसंख्या खर्च केली कुमार यांनी. महत्वाचं षटक होतं. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणाच्या हातामध्ये दिली जाईल आणि कोणता गोलंदाज हा पर्याय निवडला जाईल. ती नंतर आता एक मॅच झाल्यानंतर. गणेश पार्टे
गणेश पार्टे हा पर्याय हॅलो 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 चला शेवटचा गोलंदाज गणेश गोलंदाज मार्कवरती आलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा पटका खेळाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, चेंडू अडवला जातोय, थोडासा चाचपडला जाईल. आणखीन एक धाव. असं क्षेत्ररक्षण करणं म्हणजे आपल्या टीमसाठी कुठेतरी घातक ठरू शकतं. धावा वाचवणं तितकंच गरजेचं होतं, पण इथं आणखीन 2 धावा जमवले जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 54 या आकड्यावरती. गणेश पुन्हा एकदा निघालाय. आता समोरच्या दिशेमध्ये आपण काय खेळलाय, गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक पोचायच्या अगोदर हा चेंडू निघून चाललाय. लॉंगच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. विराज जर आपण पाहिलं तर 38 आकड्यावरती जाऊन खेळतो. या शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. हा विराजच्या बॅट मधून चौकार आलाय, म्हणजे त्याला 12 धावा अजून आपल्या अर्धशतकापासून लांब आहे. या स्पर्धेतला 4थं अर्धशतक आपल्या नावावरती घेऊन येईल का? येणारे 3 चेंडू अजून स्ट्राईकला आहे तो, त्याच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय. थोडासा चेंजेस केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. गणेश पुन्हा एकदा तयार होईल. पायावरच्या हाताला इथं अपील केलं जात आहे, स्ट्रॉंग अपील होत आहे आणि विराज याची खेळी थांबवली जाते 38 आकड्यावरती. गणेश याची पायचीत पकडला जातोय गणेशनं आणि विराज बाद होऊन परतलाय. महत्वाची विकेट परतली जाते. सुरुवात चांगली होती, दमदार अशी सुरुवात होती, आपल्या टीमला गरज होती, पण ऐन टाइमलाच बाद होऊन परतला जातोय. म्हणजे टीमला पुन्हा एकदा अडचणीत. येणारे उर्वरित 2 चेंडू शिल्लक. संकेत आता फलंदाजीसाठी आलाय. महत्वाची सफलता गणेशला भेटल्या. जरूर धावा खर्च झाल्यात, पण येणारा चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय. पाठीमागून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नियंत्रण थोडस बिघडलं गोलंदाज गणेशाचं. विकेट जरूर आलं होतं, पण हा चेंडू हाताळत असताना थोडासा फसला गेला. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 59 या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आणखीन एक अतिरिक्त चेंडू पंचांकडे आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. या एक्स्ट्रा धावा रोखू शकला नाही गणेश. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट येतोय. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर हा शेवटचा चेंडू असणार आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू घेऊन निघतोय गणेश. हवेमध्ये पटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. तिथे चांगलं बॅकअप आहे. चेंडू अडवला जातोय. झेल होता इथं, चेंडू निसटलाय. आणखीन प्रयत्न केला जाईल इथं आणि 2 धावा. पहिली पारी जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करत असताना माते 11 टीमनं 62 धावा जमवल्या. 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते माते वॉरियर्स टीम, हदगेकर वॉरियर्स टीम. सॉरी. तर चला जाऊया. ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभले गेले त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य 1 नंबरवरची पतसंस्था जर आपण पाहिली तर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई ठाणे विभागाचे प्रमुख
त्यांनी आपल्याला या स्पर्धेला मोलाची वेळ दिली आहे. त्यांना आपण माननीय श्री संजय कृष्णा पवार साहेब यांचा आपण इथं यशोचित सन्मान घ्यायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन यांना इथं आपण सन्मानित करायचं आहे. अतिथी देवो भव, ज्यांचे चरण या स्पर्धेला लागलेत आणि ही स्पर्धा बहरून गेल्या, त्यांच्या विद्यमानानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलं गेलंय. साहेबांना इथं सन्मानित करायचं आहे. संजय पवार साहेब यांना पण मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन इथं सन्मानित केलं जात आहे. ही स्पर्धा म्हटलं तर कर्दीगावची स्पर्धा, नामदार चषक कर्दी 2025 ची स्पर्धा. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पोलीस संघटना सचिव माननीय शैलेश पवार साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. तर आयोजकांना विनंती केली जाईल, शैलेश पवार साहेब यांचं इथं आपण आगमन झालंय, त्यांनाही मायेची शाल प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. चला उपनर जोडी लगेच हातगेकर टीम मैदानात पाठवा, वेळ घेऊ नका, फक्त 25 मिनिटं असणार आहेत आपल्याजवळ. स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा आपल्या जावलीचे लाडके आमदार, त्याचप्रमाणे लातूर पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री श्री माननीय श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले बाबा यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी पहिलं 50 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आले. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील भाऊ वसंत मंकुमरे भाऊ यांनी आपल्याला स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभले. उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा. हॅलो, व्यासपीठावरील मान्यवर व जमलेले सर्व क्रिकेटप्रेमी, यंदाच्या क्रिकेट टुर्नामेंटचे नियोजन श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित नामदार चषक एका चांगल्या संघभावनेचे प्रदर्शित करीत सामन्याचे उत्कृष्ट आयोजन करून या क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवला आहे. त्याबद्दल करंदीच्या तरुणांचे खूप खूप अभिनंदन. म्हणूनच मित्रांनो, एकीचे बळ खूप मोठे असते, तेच तर नजरेने न दिसता कर्तृत्वाने दिसते. संदीपसारख्या खंबीर नेतृत्वाखाली आणि तुमच्या सर्वांच्या साथीने तुम्ही सर्व छान पार पाडत आहात. हे पाहून मला आमचे मित्र श्री कृष्णा जनार्दन निक्कम उर्फ बंड्या यांची खूप आठवण आली आहे. ते सर्वांच्या सामाजिक कार्यात, मग ते जत्रा असो, पारायण असो अथवा कोणाचे लग्न असो, तर ते गावाच्या नावासाठी अगदी झटून काम करायचे. हे संदीपचे काम पाहून असे वाटते की त्यांचा वसा ते पुढे चालवत आहेत. तरी आपण ही यंदाच्या सुवर्णमहोत्सवी पारायणात गावाचं नाव रोशन करण्यासाठी मुंबईत कामानिमित्त असलेल्या सर्व तरुण मित्र एकत्र जमत आहोत. आपल्या एकीतून आणि सर्वांच्या सहभागातून या सुवर्णमहोत्सवी वर्षात गावाचं नाव राखण्याची जबाबदारी अतिशय उत्तम आणि चांगल्या रीतीने पार पाडूयात. तर आपण सर्वजण हजर राहूच, परंतु आपण ज्या भागात राहतो त्या मित्रांनाही एकत्र घेऊन येऊ. सर्वांच्या विचारातून जो काही निर्णय घेऊ तो निर्णय सर्वांच्या मते असेल. क्षमा असावी, खांद्याच्या दुखापतीमुळे आमचे मित्र श्री सचिन करंदकर इथे येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी एक छोटीशी कृतज्ञता त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं हे निवेदन मी आज महेश निकम यांनी या ठिकाणी वाचून दाखवलेले आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, म्हणजे गावची एकात्मता काय असते या कर्दे गावाचा आपल्याला हॅलो या कर्दी गावाकडून आपल्याला शिकायला भेटलं जातंय. म्हणजे एकीचे बळ काय असतं आणि प्रत्येक गावावरून ही स्पर्धा बघितली जाते आणि आपले विचार इथं मांडले जात आहेत. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. जर आपण पाहिलं तर 63 धावांचं हे आव्हान हातगेकर वॉरियर टीम समोर आहे आणि गोलंदाजीसाठी तयार झाली ती माते 11 टीम. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज भावनिक
हा गोलंदाजी मार्कवर निघतोय. वेगवान गोलंदाज आहे, गॅप शोधला जाईल. थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू पाठवलाय. आउटफील्ड जर आपण पाहिलं तर थोडीशी स्लो आहे, पण त्यालाही इथं पार करत जर पाहिलं तर चेंडू सीमा रेषा ओलांडली जाते आणि अभिषेकच्या बॅटमधून हा चौकार आलाय. गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय. जरूर पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर अभिषेकने एक सिंगल धाव घेतली, त्यानंतर गणेश स्ट्राईक वरती आला, डॉट आला, पण येणारा चेंडू त्यानं थर्डमॅनच्या दिशेनंतर खेळला, हा चौकार आलाय. भावनिक पहिलेच पॉवर प्लेचं षटक खेळला जातोय. ऑफस्टंप सोडलेला जाणार हा चेंडू गणेशसाठी भावनिकनं हाताळला. हा येतोय डॉट चेंडू. म्हणजे असे जे तुमच्या गोलंदाजीमधून चेंडू निघाले तर एक कमी धावसंख्या खर्च होऊ शकते आणि सुरुवात जर आपण पाहिली तर उत्तम राहिल्या. 5 धावा खर्च झाल्यात आतापर्यंत 4 चेंडूच्या पाठीमागे. आव्हान जर आपण पाहिलं तर तितकंसं या मैदानावरती अवघड नाहीये, पण सोपंही नाहीये गोलंदाजांपुढे. पुन्हा एकदा भावनिक पुन्हा तयार होतोय गोलंदाजीसाठी. पटका जर आपण पाहिला तर त्या फक्त चेंडूला दिशा दिली जाते आणि हा कव्हर मधून निघालेला हा गणेशच्या बॅट मधून चौकार येतोय. म्हणजे डॉट आला, प्रेशर त्याच्यावरती नव्हतं, हा पटका चांगला खेळला जातोय. हॅलो सूरज जाधव शेंदूरजणे वाई यांचं इथं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे आपण सहर्ष स्वागत केलं जात आहे आणि विनंती केली जाईल की आलेल्या मान्यवरांचं आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. आजची स्पर्धा जर म्हटलं तर कर्दी गावाची स्पर्धा. जाऊया मॅच कडे. जर आपण पाहिलं तर हा आणखी एक चौकार आलाय, म्हणजे 3 चौकार गणेशच्या बॅट मधून हे निघालेत आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 13 आकडेवरती. 13 धावसंख्या खर्च झाली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर अभिषेकने एक सिंगल धाव घेतली आणि बाकीचे चेंडू जर आपण पाहिले तर गणेशने खेळलेत आणि गणेशने आपलं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये उत्तम कामगिरी केली. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. म्हणजे पॉवर प्ले म्हटलं तर गॅप न खेळणं हे गरजेचं असतं. पॉवर प्ले मध्ये काही बंधनं असतात आणि या बंधनावरतीच प्रतिकार करणं हा गरजेचा असतो. गणेशने तेच केलं. या जाऊया आता दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. पॉवर प्ले क्रमांक 2 साठी माथे 11 टीम कडून कोणाचा विचार केला जाईल? तर षटक क्रमांक 2 साठी आयुषला गोलंदाजी मार्कवरती आणलं. या चला थोडंसं स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण करणारी माती 11 टीम, कारण की अंतिम दिवस आहे आणि थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडूला इथं आमंत्रित केलं जाते. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. आयुष्याला हे पहिला चेंडू यष्टीरक्षक थोडंसं फसलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला अभिषेकनं. उत्तम चेंडू होता, वेगवान चेंडू होता. थोडासा स्टंप लाईन लेंथ जर आपण पाहिली तर आयुष्याची होती. हा डॉट आलाय. सुरुवात चांगली राहिल्या. पुन्हा एकदा आयुष तयार झालाय. हा खूपच अकोट टप्प्याचा चेंडू, त्यावरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावले जातील. मोठा गॅप आहे इथं, गॅप पूर्ण होतोय आणि अभिषेकच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. या चौकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 17 आकडेवरती जाऊन पोहोचल्या.
आज जर आपण विचार केला तर हातगेगर गावचा खेळाडू आज महाराष्ट्रात म्हटलं तर पुणे मध्ये एक मोठा खेळ त्याच्या बॅट मधून निघतो तो म्हणजे अजिंक्य गोळे. आपल्या जावलीचा अभिमान म्हटलं जातं. त्याचप्रमाणे अनिलदादा झुनगरे त्या आणि अमर धनावडे करंजे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना व्यासपीठावर बसण्यास विनंती केली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय आयुष. खूपच आपटलेला हा चेंडू आणि इथं पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आला इथं. चला विनंती केली जाईल आपण मंचावरती. फटकात खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल पण त्याच्या पुढे हा चेंडू हाताळला जाईल. थोडासा फसला जातोय. आणखीन 1-2 धावा घेतल्या जातील. चला जाऊया मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी. अनिलदादा झुनगरे देवदेव गावचे सुपुत्र यांना आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन इथं सन्मानित करायचं आहे. विनंती केली जाईल. त्याच समयी जर आपण पाहिलं तर अमर धनावडे करंजे गावचे सुपुत्र आहेत. यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून इथं भेट दिली. त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे गणेश शिर्के यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे आणि विकेटचं पतन केलं जाईल. फलंदाज अभिषेक गोळे परत पाठवण्याचं काम आयुषने केले. महत्वाचा फलंदाज अभिषेककडे ती क्षमता होती. कोणत्याही क्षणाला आपली धावसंख्या मोठी उभी करू शकतो हे त्याच्याकडे ती क्षमता होती पण त्याला संयम बाळगता आला नाही आणि बाद होऊन परतला जातोय. सफलता भेटली जाते ती आयुषला. कमबॅक केले आयुषनं. चौकार जरूर आला पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अतिरिक्त चेंडू हाताळला. 2 धावा खर्च केल्या पण येणारा चेंडू हा घातक ठरला गेला. तो अपेक्षेसाठी आयुष्याचा आणि विकेटचं पतन केलं जातंय. राहुल गोळे आता मैदानामध्ये उतरला जाईल. धावसंख्येचा विचार केला तर पहिलाच फलंदाज 20 या आकड्यावरती बाद होऊन परतलाय. अनिलदादा झुनगरे आज जर आपण पाहिलं तर यांचा त्याचप्रमाणे अमर धनावडे यांचंही आगमन झालंय. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. सतत हसरा चेहरा आणि सर्वांना प्रभावशाली करणार हे देवदेव गावचे. त्याचप्रमाणे शंकर झुनगरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. चला जाऊया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावसंख्या धोबलकावरती आहे. आता इथून पुढचा प्रवास जर आपण पाहिला तर 43 धावांचा असणार आहे. 18 चेंडू 43 ची समीकरण इथून पुढे सुरुवात होती ती हातगेर टीमसाठी. तर पुन्हा एकदा बौनिक याला गोलंदाजीसाठी आलंय. पहिलं षटक त्यानं उत्तमरित्या हाताळलं होतं. त्याला पुन्हा एकदा माते 11 टीमनं गोलंदाजीसाठी आणलं. या गणेशच्या बॅट मधून जर आपण पाहिले तर 3 चौकार आले. म्हणजे सुरुवात चांगली राहिली या गणेशची. आता पुन्हा स्ट्राईक वरती आलाय तो. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज निघतो. या खोलवरचा चेंडू टप्पा चांगला आहे. वेग चांगला आहे. तिथं थोडासा क्षेत्ररक्षक चाचपडला गेला आणि एकेरी धाव इथं रोखू शकला नाही. एक सिंगल धाव घेतली जाते. नवोदित गोलंदाज जर आपण पाहिलं तर माती 11 टीम कडून आज एक महत्वाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आणि आपल्या टीमला प्रत्येक चेंडू उत्तमरित्या हाताळण्याचा प्रयत्न करतोय. फटका खेळला. चेंडूला उंची दिली. क्षेत्ररक्षक सरसावला गेला आणि हा महत्वाचा फलंदाज राहुल गोळे याची खेळी संपुष्टात आली. बौनिकलाही सफलता भेटली जाते. राहुलवरती जबाबदारी होती. खेळणं गरजेचं होतं. थांबणं गरजेचं होतं पण स्वतःला इथं सावरता आलं नाही आणि लॉंगॉनच्या रिझन मध्ये हा झेल पकडला. बाद होऊन परतलाय. आणखीन एक धक्का
हादगेकर वॉरियर टीमसाठी. कुमार गोळे आता एकदा जबाबदारी पुन्हा एकदा आपल्यावरती घेतल्या. गोलंदाजी जर म्हटलं तर उत्तम गोलंदाजी राहिले, डावात थांबवणारं षटक महत्वाची गोलंदाजी राहिली, पण आता हाच त्यांना फलंदाजीमध्ये सातत्य राखणं गरजेचं आहे. अजून 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 मध्ये 42 धावा इथून पुढे जमवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर ही धावसंख्या जमवणं तितकंसं गरजेचं आहे. दोन्ही टीम लढत आहेत या स्पर्धेमध्ये, आपल्याला पुढे जायचं आहे. हा प्रयत्न राहिलाय दोन्ही टीमचा. पुन्हा एकदा भावनिक गोलंदाजीसाठी तयार झालाय. महत्वाचा चेंडू टप्पा बनल्यानंतर उचललाय चेंडू, कुमारला थांबवलंय. काय वेग दिला या चेंडूला. टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू थांबला जातोय. भावनिक याचं कौतुक केलं जातंय. म्हणजे आपल्यावरती जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करायची आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. 1 सिंगल धाव फक्त खर्च केली म्हणजे महत्वाचा षटक. पुन्हा एकदा प्रयत्न सफल ठरला. ऑफ स्टंपाच्या बाजूने जाणारा हा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. एसटीच्या पाठीमध्ये एसटी रक्षक जर आपण पाहिलं तर त्याच पद्धतीनं चेंडू अडवला जातोय. आणखीन एक डॉट, प्रेशर येतो. या जास्त डॉट चेंडू धावांचा पाठला करत असताना जास्त चेंडू डॉट गेलेत तर प्रेशर मात्र येतं. या पुढे सरसावलाय, बॅटची एज लागल्या, धाव घेण्याला डायरेक्ट हिट केला जाईल. महत्वाचा फलंदाज इथं धावचित्य स्वरूपात बाद होतो. या गणेशनं थांबणं मैदानामध्ये तितकं गरजेचं होतं, पण थोडंसं बंबल झाला आणि धावचित या स्वरूपात बाद होऊन परतला तो गणेश. महत्वाचा फलंदाज धावा जमवत होता, धावाचं तंत्र आखत होता, तोच धावचित या स्वरूपात शिकार ठरला. तर याच्यानंतरचं आयोजन सायगर गावचं आयोजन आहे. तर कोणी कमिटी मेंबर आणि ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले कर्णधार यांनी इथे यायचं आहे. स्टेजवरती डाव्या साईडला जर पाहिलं उजव्या साईडला हे लॉट्स पडणार आहेत, तर सर्वांनी उपस्थिती दाखवा. कमिटी मेंबर कोण हजर असेल त्यांनी इथं यायचं आहे. याच्यानंतरचं आयोजन सायगर गावचं आहे. हा प्रयत्न केला, फ्लॅट फटका खेळला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावला जातो. या चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण इथं नकार दिलाय. त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षक राहिलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 आकडेवरती. किती महत्वाचं षटक राहिलं भावनिक याचं. मॅचला कलाटणी देणारं षटक, महत्वाचे फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. आता सामना थोडासा जड होत चाललाय हादगेकर टीमसाठी. खेळ करावा लागेल, येणाऱ्या फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. जो मैदानात आहे त्याने खेळ करणं गरजेचं आहे. आपण मॅच साठी आपल्या टीमसाठी 100% देणं तितकंसं गरजेचं आहे. जाऊया, 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 वरती आहे. आज या स्पर्धेकडे विचार केला तर पहिले हॅट्रिक कर्दीगावाकडून आले आणि पहिले मिडन ओव्हर ही कर्दीगावाकडून आले. जीवन यांनी पहिली हॅट्रिक घेतली आणि पहिली जर आपण पाहिलं तर निर्धाव षटक रामदास निकम यांनी हाताळलंय. म्हणजे आज आपलं आयोजन राहिलंय आणि आपलं नाव मोठं या स्पर्धेमध्ये राहिलंय. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर अजूनही कोणाला निर्धाव षटक हाताळता आलं नाही. जाऊया, 4थ्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि गोलंदाज पियुष हा गोलंदाजी मार्गवरती आलाय. 22चा इशारा पंचाने आमच्यापर्यंत पोहोचलाय. 1 सिंगल धाव घेतली जाईल. 1 सिंगल धाव. धावसंख्येचा विचार केला तर 23 आकडेवरती. म्हणजे अजून 40 धावा इथून पुढे जमवायच्या आहेत. ऑफस्टंप सोडला गेलाय. रणनीती चांगली आथळली गेली आहे ती पियुष यांनी. आणखीन एक डॉट येतोय. डॉटनं प्रेशर वाढलं जात आहे. मोठे फटके खेळणं तितकंसं गरजेचं होतं. ज्या ज्या वेळी महत्वाचे फलंदाज बाद होऊन परततात त्या त्यावेळी टीमवरती दबाव येतो, पण कोणाला तर ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आडवी बॅट फिरवली जाते पण हिथही बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. आणखीन एक डॉट येतोय. डॉट डॉट आणि प्रेशर वाढलं जात आहे. 9 चेंडू 40 धावांची आवश्यकता.
3 चेंडूचा खेळ संपलाय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा पियुष निघतोय पुढे सरसावला. चेंडूला उंची जास्त दिली आहे. क्षेत्ररक्षक सरसावले जातील. स्वतः तिथपर्यंत गेला गोलंदाज. झेल सुटलाय जरूर. 2 धावसंख्या जमवली जाते. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. कुमार गोळेला काहीतरी करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा पियुष. खूपच लांबून जाणारा चेंडू हा अतिरिक्त पंचांनी घोषित दिला. इथं आणखीन एक धाव जोडली जाईल 26 या आकड्यावरती. अजून प्रयत्न राहिले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. कोणातरी पाऊल उचलावे लागेल. धारदार गोलंदाजी जर आपण पाहिली तर माते 11 टीमची. पुन्हा एकदा बॅट फिरवतोय पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता नाही. आणखीन एक डॉट. आशावादी राहणं गरजेचं आहे. आणि पियुषची गोलंदाजी जर आपण पाहिलं तर बहारदार गोलंदाजी राहिली. हा नक्कीच 12वा प्लेयर आमच्या समवेत आहे तिथं की आपले फलंदाज कसं खेळतायत. धावसंख्येवरती जाऊया. 4 षटकांचा खेळ इथं संपला गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सहा चेंडूंनी 37ची आवश्यकता आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडू आता सीमा पार करावा लागणार आहे. गोलंदाजाचा बोलबाला राहिला तो माते 11 टीम कडून. 6-37चं समीकरण आपल्या समोर आलंय. चला बिवडी टीम कर्णधार लगेच आपल्यापर्यंत पोहोचवा. बिवडी टीम जर आवाज पोहोचत असेल तर आपला कॅप्टन हा टॉस कव्हर साठी येऊ द्या. आता शेवटचं षटक घेऊन येतोय अक्षय. एक सिंगल धाव घेतली जाईल. पाच चेंडू 36ची आवश्यकता आहे इथं. कुमार गोळे हा स्ट्राईक वरती आलाय. जास्त चेंडू खेळलेत कुमारनं. प्रयत्न करतोय पण त्याला इथं मोठा खेळ करता आला. बॅटची एज लागली. एसटी रक्षकानं चोख काम बजावलं. विकेटचं होईल पतन. परतावं लागतंय कुमारला. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ. थोडीशी औपचारिकता आहे पण आशावादी राहणं हे गरजेचं आहे. मॅच कोणत्याही क्षणाला सोडणं हे आपल्या टीम साठी घातक ठरू शकतं. हा प्रयत्न करावा लागेल प्रत्येक फलंदाजांना. 4 चेंडू 6ची आवश्यकता 36ची आवश्यकता आहे म्हणजे 6 षटकारांची गरज. चला स्पीडअप घ्या. चला बिवडी टीम कॅप्टन आपला तयार ठेवायचा आहे टॉस साठी. अक्षय निघतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे इथं. स्वतःला सावरता आला नाही. चेंडूवरती झोकून दिलं जरूर. झेल पकडता आला नाही. एक सिंगल धावे त्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. या 3 चेंडू मध्ये औपचारिकता मॅचची. आपलं पारड जड केलंय ते माते 11 टीमनं. जशी मॅच संपेल तसा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. चला बिवडी टीम कॅप्टन या. समोरच्या दिशेमध्ये पटका खेळलाय. आणखीन एक सिंगल धावा जमवले जात आहेत. हा प्रयत्न राहिला. फटका खेळलाय पण इथंही झेल पकडता आला नाही. झेल सुटतोय जरूर. एक धावा घेतल्या जात आहेत. धावा जमवल्या जात आहेत. प्रयत्न केला जाईल शेवटच्या क्षणापर्यंत. आता या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. चला बिवडी टीम कॅप्टन. आणि ही मॅच जर आपण पाहिला तर माते 11 टीमनं जिंकले. कॅप्टन लगेच येऊ द्या. माते 11 टीम
आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येते माते 11 वर्सेस बिवडी, यामध्ये टॉस केला जाईल.